सो हाय हॅलो एव्हरीवन. आणि बँड्रा फेअर चालू झालेला आहे, तर यासाठी बँड्रावरून बसने जायचं. बँड्रा स्टेशनला उतरून डेपोमध्ये जायचं आणि तिकडनं फेअरसाठी बसेस असतात, जे 10 रुपीजमध्ये आपल्याला माउंट मेरीला सोडतात. तर ही आहे बसची लाईन होती संडेची. आणि आम्ही पोचलो, 10 मिनिटं लागतात आणि इथे असे सगळे स्टॉल्स लागलेले असतात. तर आम्ही इकडनं असे बाबा बेबी असं एव्हरी इयर आम्ही घेतो. तर ह्यातले मी 4 बाबा आणि 2 बेबी म्हणजे 4 बॉईज 2 गर्ल्स असं घेतलेलं आहे. हे मेणाचे हे जाऊन देतात. इथे काय कोणाचा नवस असतो तोही पूर्ण होतो. मग काय काय लोक आपले जे नवस बोललेले असतात ते देतात. तर इथे असे सगळे भरपूर असे स्टॉल्स लागलेले असतात आणि ही होती संडेची लाईन म्हणजे डे 1 फेअरचा. त्याची एवढी गर्दी होती आणि जवळजवळ आम्हाला आतमध्ये जायला 20 ते 25 मिनिटं लागली. आणि फायनली आम्हाला आतमध्ये जायला मिळालं, म्हणजे देवीचं दर्शन झालं. पण दर्शन एकदम छान झालं. आणि ही आहे मदर मेरी, एकदम छान अशी सजवलेली असते तिला सगळे फुलांनी. आणि बाहेर आल्यावरती त्याच्या ऑपोजिट साईडला हे आहे चर्च. तिकडनं वरती स्टेप्सवरनं गेलं आणि समोरून आपल्याला हा व्ह्यू दिसतो. चला आता फेअर चालू झालंय तर जाऊया फेअरमध्ये. इथे अनेक दुकान आहेत, किचनची तर भरपूर दुकान आहेत आणि सगळे 100-100 रुपयाला आहेत. मुकवास आहे वेगवेगळ्या प्रकारचा. त्याच्यानंतर तिथे होते चणे, फेमस आहे तिकडचे चणे. मग सगळ्यात आम्ही बाहेर पडलो आणि खाल्ली आईस्क्रीम. आणि ही आहे माझी गँग. पुढे गेलो तर हे होतं इथे राजस्थानी लोणच्याचं स्टॉल. इथे विविध प्रकारचे लोणचे होते, जवळजवळ 30 ते 25 प्रकारचे होते. आणि मग आम्ही गेलो पुढे प्रॉपर फेअरमध्ये, जिथे जायंट व्हील खायचं सगळं असं मिळतं. इथे ना व्हेज नॉनव्हेजचे खूप स्टॉल्स लागलेले असतात. आणि ह्याच्याच थोडंसं पुढे गेल्यावरती लागतं जायंट व्हील. मध्ये बसायचं असेल तर, जे आमचं ऑल टाईम फेवरेट आहे. आम्ही गेल्यावरती हमखास बसतो याच्यामध्ये. आणि ह्याचे चार्जेस समथिंग 120 रुपीज आहेत पर पर्सन. पर एक नंबर असतं. फेअरमध्ये गेल्यावरती जायंट व्हीलमध्ये बसणं तर मस्ट आहे. आणि बाबा हे तर सगळ्यात डेंजर होतं, म्हणजे असं पूर्ण उलटं सुलटं जात होतं, पर भारी होतं. हा होता बँड्रा फेअरचा व्लॉग. आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि हो, तुम्ही पण बँड्रा फेअरला नक्की व्हिजिट करा, जे 14 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत आहे.